घेताच नाव ज्याचे हो उन्नत हा माथा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा. ही जननी वीरांची हा मुलुख विचारांचा सामर्थ्य चळवळींचे इतिहास कणा त्यांचा चालवितो निर्धारी वारसाच शिव माझा प्रेम म्हणून पुढे आहे हा महाराष्ट्र माझा हा महाराष्ट्र माझा हा महाराष्ट्र माझा हा महाराष्ट्र माझा. नमस्कार. महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे. आता पहा आजच्या ठळक घडामोडी. संपूर्ण धुळे शहरात निर्मल कुमार देवीचा सहयोग ध्यानाचे यूट्यूब व ऑनलाईनद्वारे भक्तांसाठी लावण्यात आले बोर्ड. औषध खाजगीकरणामुळे काय परिणाम होतील याचे उदाहरणासह कपडे पाडून भीमशक्ती आर्मीतर्फे माननीय जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन. संपूर्ण धुळे शहरात सहज आजच्या महायोग ध्यानाचे फायदे यूट्यूब व ऑनलाईनद्वारे सुरू झाल्याने सहजयोगचे बोर्ड GP कार्यालयात लावताना निर्मला देवीचे भक्त यांनी बोर्ड लावून जनजागृती करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. धुळे शहरात ठिकठिकाणी बोर्ड लावून सहजयोग ध्यानाचे फायदे यूट्यूब व ऑनलाईनद्वारे सुरू आहेत. टोल क्रमांक 1800 30 700 800 या क्रमांकावर रजिस्ट्रेशन करून घ्यावे. मोफत पॅनाचे फायदेही मिळतील. सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास, सकारात्मक विचारशैली, ताणतणाव कमी करणे, आत्मविश्वास वाढतो, चिडचिड कमी होते, रोगप्रतिकार शक्ती वाढते, चित्ताची एकाग्रता वाढते, विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होते, नैराश्य डिप्रेशन दूर होते. हे सर्व फायदे सकाळी 5 वाजेपासून ऑनलाईनवरती सुरू होतात. तरी भक्तांनी जास्तीत जास्त यूट्यूब व ऑनलाईनद्वारे फायदा घ्यावा असे आवाहन निर्मला देवी ट्रस्ट सहजयोगतर्फे बोर्डाद्वारे आवाहन करण्यात आले आहे. हे सहयोग ध्यान केंद्र मार्फत आहे. सहयोग ध्यान हे परमपूज्य श्रीमाताई निर्मला देवींनी 1970 साली सुरू केलेलं आहे. ध्यान म्हणजे आपल्याला जाणून घेणे, मेडिटेशन. स्वतःला जाणल्याशिवाय आपण परमेश्वराला जाणू शकत नाही, हे सर्व साधू संतांनी सांगितलेलंच आहे. आपल्याला स्वतःला जाणून घेण्यासाठी आपल्याला मेडिटेशन करावं लागतं आणि मेडिटेशनने आपण स्वतःमध्ये आपल्या आतमध्ये परमेश्वराची जाणीव करून घ्यायची. आपल्या आतमध्ये जी शांती आहे, जी शांती आपण बाहेर शोधतो, पैशामध्ये शोधतो, भौतिकतेत शोधतो, ती शांती आपल्या आतमध्ये आहे आणि ती शांती आपल्याला तेव्हाच लावेल जेव्हा आपण ध्यानात बसू. आणि आता हे करोना व्हायरसचे पसरलेल्यामुळे लॉकडाऊन आहे. आपले हे सहयोगाचे जे सेंटर आहे ते सध्या बंद असल्यामुळे आपण हे ऑनलाईन मेडिटेशन 150 दिवसापासून चालू आहे, 180 दिवसापासून चालू आहे. तर हे ऑनलाईन मेडिटेशन लोकांना जास्तीत जास्त त्याचा फायदा व्हावा आणि टोल क्रमांकवर फोन करून त्यांनी ते आपले यूट्यूबचे जे लिंक आहे, जे आपले मीडियामार्फत चॅनलमार्फत TV वर दाखवलं जातं, त्याचा लोकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि घरी बसल्या बसल्या आपण ध्यानाने आपल्या मानसिक शांती, जे आता सध्या घरी लॉकडाऊनमुळे दिवसभर घरी बसतो, माणूस चिडचिड करतो, डिप्रेशनमध्ये जातो, नाही तर रागीट स्वभाव होतो, घरी भांडण होता, हे सर्व आपण ध्यानाने स्वतःला शांत करून संतुलित करून म्हणजे आपण डिप्रेशनमध्ये बी न जाता किंवा ॲग्रेसिव्ह बी न होता आपण ध्यान करून आपल्याला जाणून आपण मानसिक शांती प्राप्त करून परमेश्वराची प्राप्ती करू शकतो आणि आपल्या संसारी सुखात करू शकतो. त्यासाठी आपण ऑनलाईन मेडिटेशनला टोल फ्री नंबरवर 1-800-300-700-800 या नंबरवर फोन करून आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यावं. व त्या टोल नंबरवरून आपल्याला मोबाईलवर व्हॉट्सॲपवर लिंक मिळेल. त्या लिंकप्रमाणे आपण यूट्यूबवर ऑनलाईन भीमशक्ती आर्मीतर्फे कपडे पाडून आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्ष माननीय निळाताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राहुल वाघ
यांच्या उपस्थित धुळे जिल्ह्याचे भीम सैनिक आर्मी शिवसैनिक यांच्या मार्फत खाजगीकरण करू नये म्हणून मोदींच्या विरोधात भव्य मोर्चा काढून निदर्शनही केले. भविष्यात येणाऱ्या पिढींचे खाजगीकरणामुळे कसे हाल होतील उदाहरणासह कपडे फाडो आंदोलन करण्यात आले. मोदी सरकारने सर्व शासकीय यंत्रणेत रेल्वे गाड्या अनेक क्षेत्रात खाजगीकरण करण्याचा जो घाट घातलेला आहे याचे भविष्यात जे परिणाम होतील त्याचे आंदोलन करून जिवंत चित्र साकारण्यात आले. आजच्या दिवशी भीम आर्मीतर्फे प्रत्येक जिल्ह्यात निवेदनही देण्यात आले. हे निवेदन माननीय राष्ट्रपती यांच्या मार्फत पोहोचावे म्हणून माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भीमशक्ती आर्मीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिराव फुलेंचा अण्णाभाऊ साठेंचा वीर एकलव्यचा शेतकरी विरोधी विधेयक रद्द झालेच पाहिजे. शेतकरी विरोधी विधेयक रद्द झालेच पाहिजे. खाजगीकरण रद्द झालेच पाहिजे. खाजगीकरण आरक्षण झालेच पाहिजे. महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षा माननीय नेहाताई शिंदे यांच्या नेतृत्वात धुळे जिल्ह्यातून भीम आर्मी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राहुलजी वाघ यांच्या उपस्थितीत आणि आमच्या धुळे जिल्हा भीम आर्मी भीम सैनिक आणि शिवसैनिक यांच्या मार्फत आज खाजगीकरणाच्या विरोधात आज आम्ही जिल्हाधिकारी या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. खाजगीकरण भविष्यातली जी येणारी पिढी आहे येणाऱ्या पिढीचे हाल कसे होणार खाजगीकरण झाल्यानंतर जी लाचारी होणार आहे बेकारी होणार आहे. तर आम्ही आज जिवंत उदाहरण देऊन आम्ही सरकारचे डोळे उघडावे यासाठी आम्ही फटेकपडे आंदोलन केलेलं आहे. माझं बंधू आणि भगिनींना एकच विनंती असेल त्यांना सांगण्याचा प्रयत्न आहे की भीम आर्मीच्या माध्यमातून कुठल्याही जाती धर्माच्या लोकांना अन्याय अत्याचार होत असेल शेतकऱ्यांना अन्याय अत्याचार होत असेल त्या ठिकाणी भीम आर्मी अग्रेसर असेल. एवढंच बोलतो थांबतो. जय भीम, जय शिवराय, जय भीम आर्मी. आजच्या भीम आर्मी भारत एकता मिशनच्या धुळे जिल्हा युनिटच्या वतीने फटेकपडे आंदोलन छेडण्यात आलं होतं. मोदी सरकारने सर्व शासकीय यंत्रणांचा खाजगीकरणाचा घाट घातलेला आहे आणि या खाजगीकरणामुळे भविष्यामध्ये जे परिणाम होणार आहे जे आपल्या पुढच्या पिढीला भोगावं लागणार आहे त्याचं एक जिवंत चित्रण कसं असेल त्या माध्यमातून आज मांडण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि आजचं आंदोलन हे भीम आर्मीतर्फे पूर्ण देशामध्ये छेडण्यात आलेलं आहे एकाच दिवशी आणि त्याचं निवेदन जे आहे ते राष्ट्रपती महोदयांपर्यंत पोहोचवलं जाणार आहे आणि ते धुळे जिल्ह्याच्या कलेक्टरांमार्फत जिल्ह्यातूनही एक निवेदन जावं म्हणून जिल्ह्याच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने हे आजचं निवेदन देण्यात आलं. आजच्या बातमीपत्र इथेच संपले. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात.